सामाजिक जागरूकता आणि संवैधानिक मूल्यांसाठी सतत प्रयत्नशील असणारे जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्याचे सचिव तथा वक्ते, लेखक, समुपदेशक ज्यांच्या मार्गदर्शनातून हजारो युवकांना प्रेरणा मिळते असे इंजिनियर अब्दुल वाजेद कादरी सर यांचे मी आज राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या समाजमुद्रा या विशेष सत्रात मनापासून स्वागत करते। सर नमस्कार। नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आदर्श शेजारी आणि आदर्श समाज हा देशव्यापी उपक्रम आपण राबवत आहात सर, तर त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले अभिनंदन करते। तर सर, हा जो उपक्रम आपण राबवत आहात त्यामागचा नेमका उद्देश काय आहे? जमात इस्लामी हिंद अखिल भारतीय हा उपक्रम राबवण्यात येत आहे संपूर्ण भारतामध्ये, आणि त्याच्यामागे उद्देश हाच आहे की आपण एक दुसऱ्याच्या जवळ यावं, संवाद साधावा आणि आपलं कर्तव्य हे आपण पार पाडावे। आज आपण या डिजिटल युगामध्ये राहत आहोत। एकीकडे आपण म्हणतो की धिस वर्ल्ड हॅज बिकम ग्लोबल विलेज, परंतु शेजारी कोण हे आपल्याला माहीत नाही। तर त्याच्या माध्यमातून प्रयत्न असा आहे की आपण एक दुसऱ्याच्या जवळ यावं, त्यांचे जे हक्क आहेत ते प्रत्येकानं आपले ते हक्क अदा करावेत, आणि जेणेकरून आपण पाहतो की समाजामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं लागतात किंवा सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे काहीतरी अशा गोष्टी समोर येतात की जेणेकरून अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण होतात, आणि कुठेतरी हे दूर व्हावेत हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि एक नेबरहूड म्हणून, एक कम्युनिटी म्हणून आपण एका सफाईच्या काही इश्यू आहेत, प्रायव्हसीच्या इश्यू असतात, नॉईज पोल्युशन असते, या सर्व गोष्टीवर कुठेतरी आपण सर्वांनी मिळून लक्ष केंद्रित करावं। जर शेजार चांगला असेल तर आपल्याला माहिती आहे, जर नॉईज पोल्युशन नसेल तर लहान मुलं स्टडी करतात, वृद्ध लोक असतात शेजारी। तर या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला असं वाटतं जमात इस्लामीनं की या गोष्टीवर आपण आज बोलत नाहीत। दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत, आपण भौतिक प्रगती करत आहोत, केली पाहिजे प्रत्येकानं, पण त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती ज्याला आपण म्हणतो, नैतिकता ज्याला आपण म्हणतो, ती जोपासली पाहिजे। आणि त्याच्यासाठी मूळ जो इस्लामनं जो संदेश दिला तो श्रद्धेशी त्याला जोडलं। पैगंबर साहेबांनी सांगितलं तो मुसलमान नाही, तो मुसलमान नाही, तो मुसलमान नाही। विचारलं कोण? सांगितलं की तो जो स्वतः पोट भरून खातो आणि त्याचा शेजारी उपाशी आहे। म्हणून असं आपण समजतो की हे आपली जबाबदारी आहे, एक मुसलमान म्हणून, एक भारतीय म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून, एक संघटनेचा कार्यकर्ते म्हणून, की आपण समाजामध्ये हे जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत। यासाठी असा प्रयत्न केला गेला की संपूर्ण भारतामध्ये तो शेजार धर्म पाळण्याविषयी आपण अवेअरनेस क्रिएट करावं। आम्हाला असं वाटतं की जर शेजारी हा चांगला असेल, आदर्श शेजारी होईल, त्याच्यातूनच आदर्श समाज घडेल, आणि आदर्श समाज जर घडला म्हणजे गाव आपला शेजार आहे ना, शहर आहे, शेजार आहेत, त्याच्यातूनच आपल्या देशाचा विकास होईल। जेव्हा शांती प्रस्थापित होते, सर्व लोक पुढे येतात, पुढे जातात। टॅलेंट आपल्याला माहिती आहे, प्रत्येक समाजामध्ये टॅलेंट आहे। मुस्लिम समाजामध्ये देखील आपण पाहतो, इतर धर्मियामध्ये, प्रत्येक समाजामध्ये टॅलेंट आहे। तर त्या टॅलेंटला कुठेतरी वाव मिळेल, आणि जेव्हा शांती होईल समाजामध्ये तेव्हा ती खरी प्रगती आपण ज्याला म्हणतो। दोन पैसे लोक बाहेरून येऊन इन्व्हेस्ट करतात, हे तेव्हाच करतात जेव्हा म्हणतात की नाही साहब ये फला टाउन बहुत अच्छा आहे, हा शहर फार चांगलं आहे, इथं शांती आहे, आपण इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप केलेला आहे, आपण हब्स डेव्हलप केलेले आहेत, आणि कुठेतरी त्याच्याकडे आपण वाटचाल करावी। असे अनेक उद्दिष्ट या मोहिमेच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। नक्कीच सर। म्हणजे आता याच्यातून तुम्ही आम्हाला एक सांगा की शेजारी म्हणजे नेमकं कुणाला म्हणायचं, आणि प्रत्येक शेजाऱ्याची जबाबदारी काय असायला पाहिजे? हां, फार महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण आपण असं समजतो की शेजार म्हणजे आपल्या बाजूला जो राहतो, आपल्या घराच्या बाजूला ज्याचं घर आहे आपण त्याला शेजारी म्हणतो। परंतु आपण असं पाहिलं तर इस्लाम धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये देखील हे अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो मनुष्य एक दुसऱ्याच्या जेव्हा ते संपर्कात येतात, थोडा काळाकरता का होईना, ते शेजारी झाले मग। आणि हा सांगितलं गेलं, ह्याच्यामध्ये हे सांगितलं गेलं, पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं की तुमचे जे 40 घर आहेत आजूबाजूला ते तुमचे शेजारी आहेत, त्याच्यापैकी जो तुमच्या जवळ ज्याचं घर आहे त्याचं जास्त हक्क आहे। त्याचबरोबर दुकानं असतात आजूबाजूला, ते दुकानातील जे लोक आहेत ते शेजारी आहेत। कॉलेजमध्ये आपण काम करत असताना आपले कॉलिग्स असतात, सवंगडी असतात, बालमित्र असतात, हे सर्व शेजारी आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे येणारे कस्टमर असतात, गिराईक असतात, हे शेजारी आहेत। आपण दूधवाला आपल्याकडे येतो, आपल्याकडे ती घरी मोलकरीण असते काम करणारी, त्याचा पण हक्क आहे, ती पण आपली, त्याला पण हमसाया म्हटलं गेलं। इस्लाममध्ये सर्वांना हमसाया म्हटलं गेलं। हमसाया म्हणजे सावली। आता
आता आपण दोघं बसलेलो आहोत, तिकडून लाईट आलं तर आपली सावली मिळते. म्हणजे जो व्यक्ती तुमच्या संपर्कात येतो त्याला हमसाया म्हटलं गेलं, त्याला शेजारी म्हटलं गेलं. म्हणजे तो दूधवाला असेल, तुम्ही कटिंग करण्याला जात असता तिथं तुम्ही, आणि हे सांगितलं तुम्ही प्रवासामध्ये असताना थोडा वेळ बसलेलात त्याचे देखील हक्क आहेत. तुम्ही रस्त्यावर उभं राहिलेलात ते तिथं जे तुम्ही थोडा वेळ एकमेकाला भेटता, स्मित हास्य द्यावं, चांगल्या प्रकारे राहावं, हे सर्व लोक शेजारी आहेत. म्हणजे आपण जर असं पाहिलं ना तर प्रत्येक मनुष्य जो एक दुसऱ्याच्या जे संपर्कामध्ये येतात त्यांनी तो शेजार धर्म पाळला पाहिजे असं हे सांगितलं गेलेलं आहे. आणि मी आपल्यासमोर पैगंबर साहेबांचं वचन ठेवलं, त्यांनी शेजार धर्माला श्रद्धेशी जोडलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, दिस अर्थ इज वन फॅमिली. हे जग हे एक फॅमिली आहे आणि आपण त्या फॅमिलीमध्ये राहणारे लोक आहोत. ही जी भावना आहे ना, फार महत्त्वाची भावना. कुठंतरी याचा विसर होतोय. इस्लाममध्ये म्हटलं अल खल्क यालुल्लाह, हे विश्व अल्लाहचं कुटुंब आहे. आणि पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं की अल्लाहला सर्वात जास्त प्रिय तो आहे जो आपल्या कुटुंबाशी चांगल्याप्रमाणे वागतो. म्हणजे धार्मिक होणं किंवा श्रद्धावंत होणं म्हणजे फक्त त्याचा जाप आणि नामस्मरण करणं नाही. त्या ईश्वराशी आपला जेव्हा कनेक्शन जुळतो, आध्यात्मिकता जेव्हा जुळते, त्याचं परिणाम हे समाजातील इतर लोकांशी, म्हणजे त्या ईश्वराचं प्रेम ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, एक दुसऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्याकडे म्हटलं ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तर तिकडं आपण वाटचाल केली पाहिजे. हा शेजार धर्म प्रत्येक ह्याच्यामध्ये धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे, परंतु इस्लाममध्ये त्याला श्रद्धेशी जोडलं म्हणून ही मोहीम राबवण्यात येत आहे, जेणेकरून आपसातील दुरावे, गैरसमज दूर व्हावे, संवाद साधावे आणि प्रेमानं आणि एक चांगल्या प्रकारे एक देशाचे एक चांगले नागरिक म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात. नक्की सर, खूप छान. सर, इस्लाम धर्मामध्ये आणि इतर समाजामध्ये जे शेजाऱ्यांचे हक्क सांगितलेले आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला नेमका फरक काय वाटतो? पहा, प्रत्येक धर्मामध्ये फरक काहीच नाही. शेजार धर्म हा प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मी सांगितलं आपल्याला की सौहार्द, सद्भावना है ना, टॉलरन्स, एक दुसऱ्याला बरोबरीनं घेऊन काम करणं. आपल्याकडं आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा विचार केला तर त्याच्यामध्ये समता आहे ना, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय आहे. या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या प्रत्येक धर्मामध्ये देखील सांगितल्या गेलेल्या आहेत. आपल्या संविधानानं आपल्याला सांगितल्या आहेत, मूलभूत अधिकारामार्फत आपल्याला त्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. परंतु ह्या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न असा आहे की आपण ते अवेअरनेस क्रिएट करावी. हां, समाजामध्ये ती जागृती यावी. आज मी सांगितलं ना की आपण म्हणजे आता कसं झालं की शिक्षण म्हणजे काय, आपण केवढा पैसा कमावू शकतो है ना, प्रोफेशनलिझम झालं प्रत्येक. आणि ही जी नैतिकता आहे, ही जी व्हॅल्यूज आहेत ज्याच्यामुळं मनुष्य हा मनुष्य बनतो. माणसानं माणूस बनणं महत्त्वाचं आहे ना. बहिणाबाईंनी म्हटलं, माणसा माणसा कधी होशील रे माणूस, तुझ्या होणं तर बरा गोठ्यात आला जनावर. तर कुठंतरी ती नैतिकता आली पाहिजे म्हणून इस्लामनं त्याच्यावर भर दिला. आणि पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं तो मुसलमान नाही. विचारलं कोण? सांगितलं तो ज्याच्या त्रासापासून त्याचा शेजारी त्रस्त आहे. पैगंबर साहेबांनी त्याचा एक कसोटी दिली आणि त्यांनी हे सांगितलं पैगंबर मोहम्मद साहेबांनी की अपने भाई के लिए वही पसंद करो जो अपने लिए करते हो, मुसलमान हो जाओगे. म्हणजे जोपर्यंत तुमची पसंत तुमच्या भावाशी मिळत नाही, आणि भाऊ म्हणजे हा फक्त कोणी मुसलमान नाही, त्याचा सखा भाऊ नाही, समाजामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत, आपण म्हणतो ना की आपण एका मातापित्याचे संतान आहोत, या नात्यानं प्रत्येक मानवाचं नातं आहे भावाचं, आणि आपलं आणि माझं नातं आहे हे भावा बहिणीचं नातं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरा जो अजून एक महत्त्वाचा जो भाग आहे मला असं वाटतं की जो इतर धर्म आणि इस्लाममध्ये आहे, ते असं आहे की पैगंबर मोहम्मद साहेबांनी हे सांगितलं की तुम्ही जर असं केलं नाही, तुम्ही शेजार धर्म पाळला नाही, तर तुम्ही किती चांगली तुमची दाढी असू द्या, टोपी असू द्या, किती चांगला तुम्ही लिबास घातलेला असू द्या, परंतु तुम्ही श्रद्धावान नाहीत. श्रद्धावंत होणं, ईश्वराशी संपर्क जोडणं, ह्याचा तुमच्या लिबासशी, तुमच्या जापशी, तुमच्या तसबीशी काही संबंध नाही. त्याचा संबंध कसा आहे, तुम्ही शेजाऱ्यांशी कसे वागता, हा महत्त्वाचा भाग आला. त्याचबरोबर हे सांगितलं की लक्षात असू द्या, जर तुम्ही शेजार धर्म पाळला नाही तर उद्या ईश्वराच्या अदालतीमध्ये तुम्हाला प्रत्येकाला उभं राहायचं आहे. ही युनिक वैशिष्ट्य आहे इस्लामचं. आणि हे सांगितलं तुम्ही जे कर्म करून आलात त्याचा हिशोब द्यायचा आहे. ईश्वर, परमेश्वर, ज्याला आपण भगवंत म्हणतो, त्याला आपण तुकाराम महाराजांनी भगवंत म्हटलं, त्याला निर्मिक असं म्हणतो, तो आपले हक्क माफ करेल. परंतु तुमचे आणि माझे जर एक दुसऱ्यावर हक्क निघाले तर, मग तो शेजाऱ्याचे हक्क जर निघाले तर तो माफ करणार नाही. तो म्हणेल बाबा काही पुण्याई कमवली, इधर से इधर दो, मनी ट्रान्सफर करो, करन्सी पुण्याई की चलेगी, ट्रान्सफर करो तो तुमको माफ होगा. म्हणून त्याला
प्रत्येक शेजाराला जबाबदार बनवलं आणि सांगितलं तो ईश्वर तुम्हाला पाहतोय, त्याचे कॅमेरे तुमच्यावर फिट आहेत, हे समजून तुम्ही करा. पहा, हे कोणी लोकांसाठी आपण करत नाही, हे तुम्ही कशासाठी करताय की माझा ईश्वर मला प्रसन्न व्हावा आणि समाजामध्ये हे इस्लामचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण पाहतो की शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये देखील ह्या गोष्टी सांगितल्यात. जेव्हा सभा होते शुक्रवारी आणि अनेक जे भाषण होतात त्याच्यामध्ये ह्या गोष्टी नेहमी येत असतात. परंतु आमचा प्रयत्न असा आहे की मुस्लिम समाजामध्ये देखील ही जागरूकता आली पाहिजे. आज आपण असं पाहतो की धर्माच्या नावावर कर्मकांड जास्त झालेलं आहे आणि कुठेतरी ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मागं पडत आहेत. आणि शेजाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये इस्लामनं मी सांगितलं आपल्याला ईश्वरा से अल्लाह से ताल्लुक़, अल्लाह के बंदों से ताल्लुक़, और उसके सबसे पहले उसके माता पिता, उसके नातलग रिश्तेदार, उस समाज में रहने वाले अनाथ गरीब रंजलेले गांजले लोक आणि त्याच्यानंतर हा शेजार धर्म. या प्रत्येकाचं महत्त्व आहे. ओके, नक्कीच सर. सर, अजून एक प्रश्न आहे की इस्लाम नागरिकांनी संविधानाकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे? हां, पहा, आमचं असं मानणं आहे, जमात इस्लामीने तर अगदी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही भारतामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपण संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आपण काम करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपला प्रचार करायचा, प्रसार करायचा ना, लोकांपर्यंत आपले जे विचार आहेत ते पोचवायचे विविध माध्यमाद्वारे. आता आपण इथं बसलेलो आहोत, आज आपण इथं मला बोलवलं, हे विचार जे आहेत हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आम्ही म्हणतो. आणि लोकांचं मन परिवर्तन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही प्रसार माध्यम आहेत प्रत्येक प्रसार माध्यमाचा आपण उपयोग करून केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची अंडरग्राऊंड ॲक्टिव्हिटी, कुठलंही असं कृत्य ज्याच्यामुळं फसाद फिल अर्ज म्हणतात म्हणजे दंगल घडेल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा संविधानाला आणि देशाच्या एकात्मतेला सुरक्षेला धोका असेल, असलं कुठल्याही प्रकारचं कृत्य आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट करू नये. हे आम्ही अगदी स्पष्ट आमचे जेवढे कार्य करतात त्यांनाही सांगतो आणि त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत ही गोष्ट नेण्याचा प्रयत्न करतो. कारण की होतंय काय, ॲक्शनला रिॲक्शन होते. आपल्याला माहिती आहे, तरुणाई असते, बोलते यार हमारे बारे में ऐसा बोल रहे, हम भी देंगे जवाब देंगे. तर कुठेतरी त्यांना देखील कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. म्हणून असं आम्ही समजतो की आपल्या या भारतामध्ये जेव्हा इथं विविध प्रकारच्या जाती राहतात, आपण म्हणतो 5,000च्या वर जाती आहेत, 1700 भाषा बोलणारे आपण लोक आहोत, तर इथं आपण काय केलं पाहिजे, महत्त्वाचा आपल्याला जोडणारा दुवा संविधान आहे आणि त्या संविधानाचे मूलभूत अधिकार आपण समजले पाहिजेत. त्याच्याशिवाय इथं आपण भारतामध्ये तो राहू शकत नाही. जर संविधान समाप्त झालं तर काय होईल, तुमचं आणि माझं राईट काय आहे, मग मला मत देण्याचा अधिकार आहे की नाही. म्हणून महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही काल जो परिसंवाद इथं झाला आपल्या शहरामध्ये त्याच्यामध्ये देखील हाच सूर उमटला की याच्यावर सोल्युशन काय आहे, तर मानवतावादी दृष्टिकोन, दुसरं संविधानवादी दृष्टिकोन, तिसरा याला जो म्हणजे या शेजार धर्म आणि एक दुसऱ्याला दूर नेणारी जी गोष्ट आहे ती चंगळवाद आहे. हर एक को लगता कि बस पैसा माल और उसके लिए फिर बाय हुक और बाय क्रुक जैसा आएगा मर्जी, हलाल हराम कुछ नहीं, कमाओ माल कमाओ, भ्रष्टाचार करप्शन, देश का क्या होगा कुछ नहीं, पहले हम देखेंगे, हम बडे, हमारी इज्जत मिळणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी यामुळं त्याला तडा जात आहे. आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ज्याला आपण इंसान म्हणतो, जिसको हम इंसान कहते हैं, वो बना उनसे. त्याच्यामध्ये प्रेम है, आपुलकी है, इंसान एक दूसरे को देखता तो मुस्कुराता, इंसानियत है. जब खुश होता, जब मेरे घर में कार्यक्रम होता तो मैं बोलता अपने सब लोगों को बुलाऊं, ये इंसानियत है, ये मानवता है. कुठेतरी आपण त्या व्हॅल्यूजपर्यंत आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून जमात असं समजते की संविधानवादी दृष्टिकोन आणि संविधानवादी विचारसरणीवर चालणारे जेवढे आपले घटक आहेत, जेवढ्या काही NGOs काम करत आहेत, जेवढ्या काही आपण म्हणतो की वेगवेगळे अभियान इथं राबवले जातात, त्या सर्वांमध्ये आपला सहकार्य असला पाहिजे असा आम्हाला स्पष्ट आदेश आहे. नक्कीच सर. सर, मुस्लिम समाज म्हटलं की काही लोकांना ॲलर्जी आहे असं वाटतं, तर पण जमात इस्लामी हिंदच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवत असतात, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. जसं मी सांगितलं की इस्लाम हा जो शब्द आहे ना, याच्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. आणि मग होते काय, मी आज सांगितलं ॲक्शनला रिॲक्शनही होते. दुसऱ्या समाजामध्ये असं वाटलं जातं की यार ये सब बहुत खतरनाक लोग हैं, ये हमारे ऊपर आएंगे, हमको कोई कब्जा कर लेंगे. ह्याच्यामध्ये ती असुरक्षिततेची भावना हे नॅचरल आहे. हे सांगितलं गेलं की प्रथम अगदी थोडक्यामध्ये आपल्याला इस्लाम काय हे समजून सांगतो. हे सांगितलं की ज्याला आपण अल्लाह म्हणतो, ईश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुकाराम महाराजांनी भगवंत म्हटलेलं आहे, त्याला क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी निर्मिका असं म्हटलेलं आहे. तो कोणी हिंदूंचा वेगळा आणि मुसलमानांचा वेगळा आहे का? नाही, असं काहीच नाही. तो आपल्या प्रत्येकाचा तो ईश्वर आहे. त्यानं मनुष्याला जन्म दिला, मनुष्याला जीवन दिलं आणि या जगामध्ये कसं राहावं, कसं वागावं, सर्वात महत्त्वाचं होतं त्याला अन्नपाण्याची व्यवस्था केली.
अन्न वस्त्र निवारा सर्व काही गोष्टी माणसाला दिल्या, परंतु त्यानं मनुष्य म्हणून कसं राहावं यासाठी त्यांनी आपले पैगंबर पाठवले. आपल्याकडे आपण म्हणतो अवतार आले, ऋषीमुनी आले, काही चांगले विचारसरणीचे लोक आले, त्याला पैगंबर म्हणतात. 1,24,000 पैगंबर आले आणि जो धर्म दिला तोच मानव धर्म आहे. नाव वेगळं होतं, अरबी भाषाही नव्हती त्या काळी, संस्कृत असेल, पाली असेल, आपल्याला माहीत नाही कोणती भाषा होती. त्याला आपण म्हणू शांती धर्म दिला. बुद्धांचा संदेश आहे शांतीचा संदेश, हाच संदेश आहे. तोच संदेश घेऊन सर्वात शेवटी आमचं म्हणणं असं आहे की पैगंबर मोहम्मद आले. आपल्याकडे गीतेमध्ये म्हटलं ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्म हा अधर्म पसरतो तेव्हा मी प्रकट होतो. इथंही सांगितलं गेलं की पैगंबर मोहम्मद त्याची अंतिम कडी आहेत आणि त्यांनी त्या धर्मामध्ये जो अधर्म झाला होता, त्याच्यामध्ये जो बिघाड झाला होता, त्याला दूर करून त्या धर्माची पुनर्स्थापना केली. हा इस्लाम आहे. तुम्ही म्हटला नाव बदलू, अरबी भाषा आहे, तर तुम्ही मराठीमध्ये सांगा, तर मी म्हणेल माझा धर्म शांती धर्म आहे. तो आप बोलेंगे साहब हमारा भी धर्म शांती धर्म है. बुद्धाने आज शांतीचा धर्म आहे. जमात इस्लामी, आता लोकांना वाटतं जमात इस्लामी संघटन, आता परवा मीडियामध्ये काही गोष्टी आल्या, जमात इस्लामी म्हणजे शांतीसाठी कार्य करणार आहे. भाषा आहे, त्याचं आपण भाषांतर करून समजलं पाहिजे. तर हा मूळ कन्सेप्ट आहे. आणि हे सांगितलं की तुम्ही जी लोकसेवा करता त्याच्या माध्यमातून ती खरी ईश्वर सेवा आहे ना. लोकसेवा ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी जमातचा प्रयत्न असा असतो की विविध आपण सामाजिक उपक्रम राबवावेत. म्हणजे शिक्षणाचा हा मुख्य प्रश्न आहे. मुस्लिम समाज शिक्षणामध्ये मागे आपण पाहतो, तो शिक्षणाचा प्रश्न राबवण्यात यावा. त्याचबरोबर हेल्थचे इश्यू आहेत. इथं शहरामध्ये आणि अनेक ठिकाणी आपण पाहतो की डिस्पेन्सरी उघडली, हेल्थ सेंटर्स आहेत, त्याच्यामध्ये जमातचा प्रयत्न असतो. अनेक ज्या सरकारी स्कीम आहेत, आता ही महात्मा फुले योजना, अनेक ज्या स्कीम आहेत, त्या स्कीमा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो, अवेअरनेस त्याच्याद्वारे क्रिएट करतो. नागरी सुविधा विभाग आमचे इथं कार्य करत आहेत, त्याच्याद्वारे आपल्याकडे ज्या सरकारी ज्या स्कीम आहेत त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केलं जातं. त्याचबरोबर मोठा उपक्रम रक्तदान शिबिर, म्हणजे समाजातील जे तरुण लोक आहेत, तर तरुणांना कुठंतरी समाजसेवेसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. भाषण करून होऊ शकत नाही. तर आम्ही असं करतो की पैगंबरांचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर घेतलं जातं आणि आपल्याला ऐकून आश्चर्य देखील वाटेल, 10,000च्या जवळ रक्तदान इथं पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातं. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण इथं पाहतो की शेतकरी आपण आत्महत्या करत आहेत. त्याच्यामागं मूळ कारण, आता ही जी रिपोर्ट आली NCRBची, 1,70,700च्या वर लोकांनी आत्महत्या केल्या. 2023ची नॅशनल क्राईम ब्युरोची रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहेत. आणि शेतकऱ्यांचा विचार केला तर कुठंतरी तीच कर्जाची व्यवस्था आहे. म्हणून असा देखील प्रयत्न आहे की शेतकऱ्यांसाठी विशेष आपण कार्य करावे, त्यांचे प्रश्न देखील उचलावे. जमात इस्लामीने त्याच्यासाठी एक वेगळा शेतकऱ्यांसाठी एक विभाग काढलेला आहे. आणि त्याचबरोबर विनाव्याजी कर्ज, आणि फक्त 1%, 2% रक्कम घेऊन कर्ज 16-17 कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत आपले, त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज मार्फत केलं जातं. म्हणजे असे समाजामध्ये आता जरा थंडीचा मोसम आहे, तर आमच्या ज्या महिला विभाग आहेत फार ॲक्टिव्ह आहेत. महिला आमच्याहून जास्त कार्य आमच्या महिला विभाग करत आहेत. ते कंबल घेऊन जातात, शाळेत मुलांना वह्याचं वाटप करायचं, लिखाण पेन द्यायचं किंवा वाचनालयाची व्यवस्था करायची. अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम जमात राबवते. आणि असं आम्हाला हे वाटतं की कुठंतरी जो एक इस्लामबद्दल हे जे सांगितलं जातं ना की फक्त काही कर्मकांड, नमाज, रोजा, जकात, ये तो उसके बुनियाद आहे, तिथं हे फाउंडेशन आहे, तिथून आपण ती शक्ती घेतली पाहिजे. पण ती शक्ती त्या समाजाला योगदान करण्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही हे सर्व असा प्रयत्न करतो की याच्यामार्फत सर्वात प्रथम मुस्लिम समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि आपल्या सर्व देशवासियांपर्यंत हा प्रेमाचा संदेश, हा समतेचा संदेश, हा शांतीचा संदेश, हा न्यायाचा संदेश पोचावा. खूप छान उपक्रम आहेत सर आपले. सर, आता निवडणुका तोंडावर आले आहेत, पण असं परिस्थिती निर्माण व्हायला नाही पाहिजे. पण तरीसुद्धा असं होतं की निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण केला जातो आणि मतांचं ध्रुवीकरण केलं जातं. पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाजाने नेमकं याकडे कसं पाहायला पाहिजे, आपल्याला काय वाटतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. जसं मी सांगितलं ना की आता आपण मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियलायझेशनकडे जात आहोत. अनेक ठिकाणी हब्स आपण निर्माण केलेले आहेत. बाहेरचे लोक इथं गुंतवणूक करता येत आहेत. या सर्व गोष्टीचं भान कुठंतरी आपण ठेवलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे की समाजकारण हे फार महत्त्वाचं आहे. राजकारण हे समाजकारणापेक्षा वर गेलं नाही पाहिजे. कारण की सत्ता
आपल्याला पाहिजे आणि सत्तेसाठी जर देशाचा ऱ्हास होत असेल, देशातील लोकांचा ऱ्हास होत असेल, संविधानिक मूल्यांचा ऱ्हास होत असेल, तर आपण विचार केला पाहिजे की आपण आपल्या समाजाला कुठं नेत आहोत. म्हणून आम्ही नेहमीच असं म्हणतो की आपण इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, म्हणजे ज्या आपल्या संविधानिक ते आपली जबाबदारी आहे. परंतु हे करत असताना कुठंतरी राजकारणापेक्षा समाजकारण हे महत्त्वाचं आहे, याला आपण स्ट्रेस भर दिला पाहिजे. म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो की या दरम्यानमध्ये लोकांशी आम्ही स्वतः जाऊन भेटतो. जे चांगले उमेदवार आहेत, आपण म्हणतो की त्या कोणत्याही समाजाचं सुद्धा जो समाजाला प्रगतीकडे नेणारा जो उमेदवार आहे त्याला आपण सपोर्टही करतो. त्याच्यासाठी आपण सांगतो की तुम्ही ह्याला मत द्या, चांगला उमेदवार आहे, आपण सब मिलके अच्छे से अपने को लेके जाएगा, प्रगती करेगा, अशा उमेदवारांना आपण हे करतो. त्याचबरोबर जो दुष्प्रचार चाललेला असतो त्याच्या विरुद्ध देखील ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये जमात इस्लामीचे लोक हे ॲक्टिव्ह होतात. आपला काही एक अजेंडा ते घेतात, छोटीशी पॉम्पलेट ते ठेवतात आणि ते सर्व समाजापर्यंत शांतीचा, प्रेमाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. म्हणून आपण असं म्हणतो की म्हणजे निवडणूक हा राजकारणाचा उत्सव आहे, आपल्या संविधानाचा उत्सव आहे ना, तो आपण चांगल्या प्रकारे कसा साजरा करू शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस करण्याची याच्यामध्ये गरज आहे. म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो की फक्त जमातच नाही, आपण वेगवेगळ्या वेळी असा प्रयत्न केला की जेवढे संविधानवादी जे लोक आहेत, आपल्या मराठा सेवा संघाचे लोक आहेत, संभाजी ब्रिगेड, शिवधर्मचे जे लोक आहेत, बामसेफचे लोक आहेत, फुले शाहू आंबेडकर, समताचे लोक आहेत, सत्यशोधक समाज, असे अनेक जे लोक आहेत, लिंगायत समाज आहे, इथं ओबीसी कम्युनिटी म्हणजे माळी समाज आहे, अजून दुसरे जे लोक आहेत, या सर्वांना आपण बरोबरीनं घेऊन आपण ते कार्य पुढं न्यावं. म्हणजे त्याच्यासाठी आपण विशेष असा प्रयत्न असतो की जेव्हा जेव्हा मतदानाची प्रक्रिया किंवा त्याचा अगोदरचा काळ असतो तेव्हा त्यावेळी समाजामध्ये ती शांती राहावी, त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत. ओके सर. सर, सामाजिक एकता हा महाराष्ट्राची ओळख आहे, पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आपण मानू शकतो त्याला. तर ही एकता टिकून राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे नेमकं? मी नेहमीच असं म्हणतो की दुसऱ्याकडं आपण पाहतो आपल्या भारतामध्ये अनेक राज्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर दंगल होते, हे होते. महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे, पुरोगामी महाराष्ट्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इथं शिवाजी महाराजांचं मोठं कार्य आहे ना, 18 पगड जाती आणि मुसलमानांना बरोबरीनं घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे, हा इतिहास आपण पुसू शकत नाही, मिटू शकत नाही. आणि हा इतिहास देखील आहे की मालोजीराव भोसले हे जातात शाह शरीफच्या दर्ग्यावर आणि त्यांना जेव्हा 2 मुलं होतात, एका मुलाचं नाव ठेवतात शहाजी आणि दुसऱ्या मुलाचं नाव ठेवतात शरीफजी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काकाचं नाव शरीफजी आहे. हा वारसा, हा परंपरा आपण लाभलेला आहे. आणि आपण म्हणतो ना की जेव्हा ती स्वराज्याची जी संकल्पना ते मनामध्ये येते की माझंही राज्य झालं पाहिजे, कुठंतरी ह्या मागं ही सर्व जे लोक होते, म्हणजे शहाजी राजे, त्यांनी ज्या दरबारमध्ये काम केलं, त्यांनी जे काही पाहिलं, हा सर्व इतिहास आपण समजला पाहिजे. हा आपला जोडणारा इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास. त्याचबरोबर आपण पहिलं त्यांनी कुराणाचा आदर करायला शिकवला आणि सांगितलं की मस्जिदीमध्ये तुम्ही ज्यांना कुराण सापडायची तर मस्जिदीमध्ये त्यांना ते लिहून ठेवायचे, हेही सांगितलं. रायगडच्या पायथ्याशी त्यांनी मस्जिद बांधलेली आहे. हा इतिहास आहे आणि हा इतिहास आपण, मी सांगितलं नाही की विसरू शकत नाही. तर कुठंतरी त्याला आपण समजलं पाहिजे. आपला जो महाराष्ट्राचा जो अतिशय गौरवशाली इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो आहे आपले फुले शाहू आंबेडकर यांना आपण मानणारे लोक आहोत. आणि फुले शाहू आंबेडकरांचं जे आहे ते समतेचं सर्व काही गोष्टी आहेत. आणि तिथून मग पुढं जाऊन तो त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या नंतर आणि फुले शाहूच्या अगोदर आपण म्हणतो संतांचा वारसा आहे. संत तुकाराम महाराजांचं मोठं काम आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं, अल्लाह एक तू नबी एक तू, काटत शिरपाव हात नाही डरावे. म्हणजे अल्लाचं नाव आणि अल्लाच्या नावानं ते अभंग लिहित आहेत. हा वारसा आणि हा परंपरा आहे आणि तो कुठेतरी आपण जोपासला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट मी सांगितलं, फुले शाहू आंबेडकरांचा हा वारसा लाभलेला आहे, समतेचा वारसा आहे इथं. आणि शाहू महाराजांनी कुराणचं मराठी भाषांतर केलं, त्यावेळी फार मोठी गोष्ट आहे. मराठीमध्ये मराठी माणसापर्यंत ते पोहोचावं, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन होता. आणि पुढं जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गोष्टींना घटनेमध्ये अतिशय सुंदर स्वरूपात आणि म्हणजे त्याला आपण म्हणतो की अतिशय त्याला कानून की जबान में है ना, कायद्याची त्या भाषेमध्ये त्याची अप्रतिम रचना केलेली आहे. तर आज आपण त्याला समजलं पाहिजे. त्याचबरोबर आमचं म्हणणं असं आहे की कुराण हा जो ग्रंथ ईश्वराकडून आला आहे, पैगंबर मोहम्मद साहेबांनी लिहिला नाही. काना मात्र्याचा ह्याच्यामध्ये फरक नाही. 1400 वर्ष झाली आणि चॅलेंज दिला गेला की सर्व माणसासाठी चॅलेंज आहे की तुम्ही याच्यासारखी एक आयत आणून दाखवा. आणि कुराणचा जो मूळ जो संदेश आहे, मूळ संदेश न्याय प्रस्थापनेचा आहे. तुम्ही म्हणाल एका वाक्यात सांगा,
तर असं सांगितलं, कुराणमध्ये म्हटलं वलक़द अर्सलना रुसुलना बिल बय्यिनात, आम्ही जेवढे काही पैगंबर पाठवले, ऋषीमुनी पाठवले हे, आणि त्यांच्याबरोबर पुस्तकं दिली कशासाठी, लियकुमन नासु बिल क़िस्त, त्यांनी न्यायाची प्रस्थापना व्हावी. आणि आपल्या संविधानाचं मूळ आहे, आपल्या उद्देशिकेमध्ये आपण म्हणतो ना स्वतंत्रता, समता, बंधुता, सामाजिक न्याय. म्हणून समता म्हणजे तुम्ही एका मातापित्याची संतान आहात. प्रत्येक मुसलमान हे मानतो, तो मुसलमान होऊ शकत नाही, त्याला हे मानलं पाहिजे की इथं राहणारे जेवढे काही मनुष्य आहेत त्यांचं नातं भावाचं आणि बहिणीचं आहे. समता आणि बंधुता इथून आपण साध्य करतो. आणि जेव्हा आपण म्हणतो न्याय, सामाजिक न्याय, तर अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे, हे पैगंबर साहेबांनी शिकवलं. आणि त्याचबरोबर न्यायाच्या प्रस्थापनेसाठी सर्व लोकांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जमातचा हा संदेश आहे, असा आग्रह आहे की आपण वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहोत. आणि एक गुलदस्ता होता, गुलदस्ते में हर तरह के लोग होते, अनेकता में एकता आहे. प्रत्येकानं आपल्या विचारसरणीमध्ये राहत असताना कुठंतरी आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, स्वतः आपल्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे. जेव्हा आपण सर्व मिळून पुढं येऊ तेव्हाच तो खरा आदर्श समाज निर्माण होईल. ओके सर, काल एका कार्यक्रमानिमित्त आपण नांदेडमध्ये आलात आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही शेजाऱ्यांचे हक्क याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. तर आज आपण आपल्या दर्शकांना काय नेमकं आव्हान करू इच्छिताल त्या संदर्भात? आव्हान हेच आहे की जसं मी सांगितलं की आपला हा समाज, इथं एवढं मोठं टॅलेंट आहे. आपण औद्योगिक क्रांती केली, आपण श्वेत क्रांती केली आहे ना, आपण हरित क्रांती केली, IT क्षेत्रामध्ये आपण पुढं जात आहोत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढं जात आहोत. हे पुढं आपण गेलं पाहिजे. शिक्षण आणि ह्या सर्व गोष्टी घेत असताना कुठंतरी ती आध्यात्मिकता आपण ज्याला म्हणतो, आपल्या ईश्वराशी आपल्याला जबाब द्यायचा आहे, हे भान ठेवून आपण प्रत्येक कार्य केलं पाहिजे. आपण पाहतो समाजामध्ये भ्रष्टाचार आहे, कोण आहेत करणारे लोक, तेच शिकलेले लोक आहेत. पण शिक्षणाबरोबर या गोष्टीची सांगड ही आवश्यक आहे, जेणेकरून त्याला आपण मानवतावादी दृष्टिकोन म्हणतो, हा महत्त्वाचा आहे. काल इथं कार्यक्रम झाला आणि इथं अनेक सर्व समाजातील लोक, विविध विचारसरणीचे लोक आले आणि सर्वांचा सूर हाच होता की आपण मानवतावादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे, आपण संविधानवादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि तिथं आम्ही तेच ह्यांना सांगितलं की एक मुसलमानाची ही जबाबदारी आहे, श्रद्धावंत म्हणून जैसा बोलतो कि ईमान रखने वाला है तो उसकी जिम्मेदारी है कि अपने पड़ोसी के साथ, मैंने आपसे बताया शेजारी कोण आहे, अनेक जे लोक त्याच्या संपर्कात येतात, हमसाया ज्याला म्हटलं गेलं, त्याचे हक्क आहेत. आणि सांगितलं की ते हक्क अदा करा. त्याच्याबद्दल कुराननं एक शब्द वापरला, त्याला म्हणतात एहसान. एहसान म्हणजे काय की तुमचा जो फक्त हक्क आहे तो तुम्ही मागू नका, तुमचा जो हक्क आहे तो माफ करा, आणि तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही बजावलं पाहिजे. उसने हमको क्या दिया, पैगंबर साहेबांनी सांगितलं, त्यानं मला काय दिलं, तो मला हसून भेटला तर मी हसून भेटेल, त्यानं मला काय दिलं तर मला देईल. हा तर व्यापार आहे, हा इस्लाम नाही. इस्लाम काय हे सांगितलं की तुमच्याकडं एक भाकर असेल, शेजारी उपाशी आहे, अर्धी भाकर तुम्ही त्याला द्या. हे मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला म्हणतो. आम्ही असं म्हणतो की पैगंबर साहेबांचा आदेश आम्हाला काय आहे, इस्लाम त्यांनी सांगितलं की मानवतेची चरमसीमा आहे. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे एकच भाकर आहे तर ती भाकर तुम्ही शेजाऱ्याला नेऊन द्या आणि तुम्ही रोजा ठेवा, उपाशी राहा. हा इस्लाम आहे. हा संदेश आहे प्रेमाचा, हा संदेश आहे बलिदानाचा, हा संदेश आहे आपल्या सर्व जे काही स्वार्थ आहेत त्या स्वार्थ, ते राजकीय असो, सामाजिक असो, ते धार्मिक असो, ते एका गुटाचे, त्या सर्वांना बाजूला चालून कुठंतरी एकमेका सहाय्य करून, मी सांगितलं तावनु अलल बिर्रि वत तक्वा, कुराण असं म्हणतो की तुम्ही एक समाज म्हणून एकोप्याने राहावं. त्याची सुरुवात, फर्स्ट स्टेप हा तुमचा शेजारी आहे. तिथून ती सुरुवात झाली पाहिजे आणि ती सुरुवात शेजार धर्म बाळगत असताना ती मोहल्ल्यापर्यंत गेली पाहिजे, ती शहरापर्यंत, गावापर्यंत गेली पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये. आपण तेव्हाच मी सांगितलं की प्रगती ही निगडित आहे दोन गोष्टीशी ना, शांतपूर्ण वातावरण मिळालं पाहिजे, मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या इंडस्ट्रीज चालल्या पाहिजेत, बाजारात चाललं पाहिजेत. याच्यासाठी महत्त्वाचा जो आपल्याला जोडणारा जो दुवा आहे तो आहे प्यार, मोहब्बत, प्रेम, भाईचारा, आपुलकी. या गोष्टीकडं लक्ष केंद्रित करावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आम्ही असं मानतो की जे ईश्वराला मानणारे असतात, ते परमेश्वराला मानणारे असतात, ते नेहमीच जोडण्याची भाषा करतात. आणि जे सैतानाला मानणारे असतात, जे सैतानी प्रवचीय लोक असतात, ते तोडण्याची भाषा करतात. म्हणून आपण जोडणारे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण राहायला पाहिजे. पैगंबर साहेबांनी हे सांगितलं, हे कर्तव्य म्हणून सांगितलं की एक जहाज आहे आणि त्या जहाजामध्ये दोन मजले आहेत, एक वरचा मजला आणि एक खालचा मजला आहे. खालच्या मजल्यावरील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, ते वर जातात आणि ते वरचे लोक म्हणतात तर काय तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू राहिले, तुम्ही पाण्याचं तुमचं तुम्ही पहा ना. जर त्यांनी
त्या त्या जहाजामध्ये जर त्यांनी खाली भोग केलं, होल केलं, सुराख किया और तिथून ते पाणी जर जमा करू लागले, वरच्यानी म्हटलं आम्हाला काय करायचं, तर जेव्हा तो जहाज डुबेल तेव्हा ते वरचे आणि खालचे काहीच राहणार नाही. आपलं देश हे एक समाज, आपला जो देश आणि आपला समाज आहे ना, हा एक जहाज आहे. यासाठी आम्ही असं म्हणतो की प्रत्येकानं आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. अगर कोई गलत काम कर रहा है, मोहब्बत के साथ उसको भी रोके, भाई ये गलत रास्ता है, इस पर तू मत चल. प्यार और मोहब्बत का जो रास्ता है उस रास्ते के ऊपर आए, है ना. अपनी बात को मैं ख़त्म करूँ. राहत इंदौरी ने कहा था कि लगेगी आग तो आएंगे घर कई इज्जत में. यहाँ पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है. तो बात क्या है कि जब समाज में बुराई फैलती है तो सब जद में आते हैं. ऐसा नाही होता की रोगराई आली, कोविड आला तर तुम्हाला आमचं घर आम्ही बंद करून ठेवलं तर नाही. तर त्याच्यासाठी कुठेतरी हा प्रयत्न आहे जोडण्याचा, प्रेमाचा, समतेचा, आपला संविधानाचा संदेश तो वेगवेगळ्या मार्फत आपण घेऊन आणि आपले जे इतर जे साम्यवादी, आपले समतावादी है ना, सेक्युलर विचारसरणीचे जे लोक आहेत त्या सर्वांनी या देशाला जोडण्याकरता आपण सर्वांनी पुढं आलं पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे. मैं किसी के ऊपर कोई एहसान नहीं कर रहा, ही माझी ड्यूटी आहे, ही माझी जबाबदारी आहे. हे जेव्हा आपण समजू, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की नागरिक सेन्स ज्याला म्हणतात, आज US आणि हे प्रगत राष्ट्र आपण मानतो, काय सिविक सेन्स बहुत इम्पॉर्टंट आहे. या देशाच्या प्रती माझी जबाबदारी काय, हे जी कॉमन प्रॉपर्टीज आहेत त्याच्या प्रती माझी ही जबाबदारी कुठेतरी आली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही शेजार धर्मापासून होत आहे. नक्कीच सर, आपण आमच्या दर्शकांना खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. मैं आखिर में आपको एक शेर सुना करके अपनी बात को ख़त्म करता हूँ. नक्की सर. राहत इंदौरी ने कहा कि तूफानों से हाथ मिलाओ, सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. हर एक ने अपनी जवाबदारी, जिम्मेदारी कबूल करना चाहिए. तैर के दरिया पार करना आना चाहिए. हम तो हमारे तरुणों से, हमारे तरुणाई से हम यही चाहते हैं. फिर कहा कि खुशबू की दुकानें खोलो, सुगंधाची दुकानं उघडा, फूलों का व्यापार करो, है ना, फुलांचा व्यापार करा. इश्क ज्याला म्हणतात, प्रेम, मोहब्बत, प्यार एक खता आहे. खता म्हणजे मिस्टेक, गलती, एक चूक आहे. जर प्रेम करणं हे चूक असेल, इश्क एक खता है तो प्यारे ये खता एक बार नहीं 100 बार करो. इस समाज को जोड़ने के लिए हमको संतों की तालीमात से लेकर, उन्होंने कहा शिवाजी महाराज की तालीमात से लेकर, हमारे प्रोग्रामी महाराष्ट्र में जो प्यार का ये जो संदेश है, हम सब लेकर इसको आगे बढ़ेंगे तो हम प्रगति की ओर अग्रसर होंगे. आपने मुझे बुलाया, मौका दिया, मैं आप सबका, आपके स्टूडियो का, राजमुद्रा न्यूज़ का मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ. मेरी तरफ से आभार प्रदर्शित करतो मी आपल्या राजमुद्रा चॅनलचं, माझ्याकडून, जमात इस्लामी हिंद संघटनेच्या आमच्या सर्व सहकार्याकडून बहुत बहुत धन्यवाद, बहुत शुक्रिया. धन्यवाद सर. आपण आमच्या प्रेक्षकांच्या मनातील सर्व प्रश्नांची उकल केलेली आहे. नक्कीच. तर हे होते इंजिनियर अब्दुल वाजेद कादरी सर. यांच्याशी आपण आज समाजमुद्रा या विशेष सत्रात चर्चा केली आहे. तर पुन्हा भेटूयात पुढील मान्यवरांसह. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.